आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूयात बीडच्या बातमीने. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आले. सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत. आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी मुंडे आणि बावनकुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बीड प्रकरणानंतर दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना झाली आहेत. सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची सूत्रांनी माहिती दिली. बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते. मात्र 5 पलंगांपैकी एक पलंग आज गायब झाला. त्यामुळे एक पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे. वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आल्यानं राजकारण चांगलंच तापलं. त्यानंतर सदर पलंग गार्डसाठी मागवण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला. तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. बीड पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला. बीड हत्या प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. कुणी काय बोलावं याला काही अर्थ नाही असा टोला मुंडेंनी लगावला. बीड सरपंच हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा? विनाकारण माझा राजीनामा मागितला जातो अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे. हा खटला बीडमध्ये चालू नये अशी मागणी जी खासदार संजय राऊतांनी केली. तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनीही सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवावा अशी मागणी केली. कराडच्या अटकेनंतर लुटुपुटीची लढाई सुरू झाली अशी टीका दानवेंनी केली. महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे. फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं, या तपासासाठी SIT हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली. नार्को टेस्ट नंतर सर्वच गोष्टी समोर येतील असंही ते यावेळी म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली. महाराष्ट्रातील हे असे हल्ले थांबवावे, अन्यथा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही संघटनेनं दिला. राज्यातील 963 शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळाला. 4,949 जमिनी शासन जमा झाल्या होत्या, त्या पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता दर मंगळवारी होणार आहे आणि याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचना दिल्या. कल्याण हत्याकांडातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली. अजून 2 दिवस त्यांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करत हत्या प्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबानं आक्रोश व्यक्त केला. यावेळी आरोपी विशाल गवळीला फाशी देण्याची मागणी मुलीच्या घरच्यांनी केली. कल्याणमधील 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं. मुलीच्या हत्यारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते. 18 माजी राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना कार्यकाळ संपल्यावरही सुरक्षा कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेचा ताळेबंद करण्यात आल्यानंतर काही जणांच्या सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आल्या. विशाळगडावर तब्बल 5 महिन्यांनंतर ही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाला विशाळगडाला भेट देता येत नाही. त्यामुळे ही संचारबंदी उठवून उरुसला परवानगी द्या अशी मागणी स्थानिकांनी केली. जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगडावर संचारबंदी कायम ठेवा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. स्थानिकांच्या संचारबंदी उठवण्याच्या मागणीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं. घाटकोपरमध्ये सचिन लक्ष्मण नाईक या कॉन्ट्रॅक्टरची काही गुंडांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यात टायर आणि बुटांचा हारही घालण्यात आला. यानंतर गुंडांवर 24 तासात कारवाई करा, अन्यथा मी आत्महत्या करेन असा व्हिडिओ पोस्ट करत कॉन्ट्रॅक्टरने तक्रार दाखल केली.
शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावरती येणार आहेत. पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं दोघांना आमंत्रण देण्यात आलं. जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यावरून दरवर्षी होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्यासाठी आता धरण साठ्यावर नाही तर दुष्काळात गरजेनुसार पाणी सोडण्याची शिफारस करण्यात आली. आता पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यांसाठी तात्काळ 120 रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून महावितरणच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीत वाद नको म्हणून तुर्तास भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. भुजबळांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादीला दुखवू इच्छित नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उभाटाचे माजी आमदार राजन साळवींनी मौन सोडले. मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय, असं स्पष्टीकरण राजन साळवींनी दिलं. राजन साळवींशी माझी चर्चा झाली. राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे स्वतः अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. ते कोणत्या वाटेवरती आहेत ते बघा, असा टोला राऊतांनी लगावला. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीत पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्यानं नियुक्त्या रखडल्यात. राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही तर हा निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, मात्र बावनकुळेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करणार, असं वक्तव्य मंत्री नितीन गडकरींनी केलं. मात्र अद्याप याची घोषणा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीत 48 तासांपासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. बीडमधील हत्या प्रकरणी कराडनं आत्मसमर्पण केल्यानंतर धनंजय मुंडे कुठेच न दिसल्यानं ते आज बैठकीत उपस्थित राहतील का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर आले होते आणि आज भुजबळ नाशकात परतणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक घेतली. जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे निर्देश गिरीश महाजन यांनी दिले. धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाई जवळगावमधील नामदेव निकम या सरपंचावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. मात्र पोलीस तपासात सरपंचाचा हा बनाव समोर आला आहे. बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःवरच हल्ला केल्याची बाब समोर आली. कोल्हापुरातील एक अजब प्रकार समोर आला. रस्त्यात अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरचा धक्का बसल्यानं मृत व्यक्ती जिवंत झाली. संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक जिवंत व्यक्ती घरी आल्यानं सर्वांना सुखद धक्का बसला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीत मावळच्या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. या शर्यतीत जुगलबंदी लावण्यात आली होती. ही जुगलबंदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी दक्षिण मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रोड कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. अंदाजित खर्चापेक्षा 75 कोटी अधिक दराने कंत्राट दिल्यानंतर ही काम सुरू झालं नसल्यामुळे संशय निर्माण झाल्याचं नार्वेकरांनी म्हटलं. देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सहकुटुंब सई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलं. दुपारच्या मध्यान्ह आरतीलाही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी कृषी केंद्रात जात शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. वेळेत पीक विमा न दिल्यास विमा कंपन्यांना आता 12% व्याज द्यावं लागणार आहे, असा इशारा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिला. सांगलीत मकर संक्रांतीसाठी चिक्की गुळाची मागणी वाढली आणि सांगली मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते. गुळाचा व्यापार सध्या तेजीत असून सुमारे 1.5 कोटींची उलाढाल होते. जामनेरमध्ये 6वीच्या विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजनांचं चित्र रेखाटलं. एका कार्यक्रमादरम्यान या विद्यार्थ्याने नववर्षाची भेट म्हणून महाजनांना त्यांचं चित्र काढून भेट दिलं आणि यानंतर महाजनांनी कैलास कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार केला. छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आणि या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली. जालना जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला. हजारो हेक्टरवरील मोसंबीचं पीक धोक्यात आल्यानं शेतकरी संकटात सापडला. चंद्रपुरातील काही शेतकऱ्यांनी सध्या कापूस आणि सोयाबीन घरी साठवून ठेवला आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला पिकांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावलमध्ये भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलं आणि यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अभिनेता सोनू सूद यांना सहपरिवार साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली आणि सोनू सूद यांचा फतेह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाच्या यशासाठी त्यांनी साई चरणी प्रार्थना केली.
अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात 2 आठवड्यात तब्बल 15 लाख भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे अक्कलकोटची पावन धरती गजबजून गेली. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुण्यात बाईक आणि कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झालाय. पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. जुन्नरच्या सीतेवाडी गावाच्या हद्दीतली ही घटना आहे. धक्कादायक आणि दुःखद अशी ही घटना आपण म्हणूयात, कारण एकाच कुटुंबातील 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. बाईक आणि कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलगा जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतं आणि जुन्नरच्या सीतेवाडी गावाच्या हद्दीत ही घटना जी ती घडलेली आहे. आता बघूयात इतरही घडामोडी झटपट. माळशिरस तालुक्यातील इस्लामपुरात श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा करण्यात आला आणि यावेळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलेले. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं काम करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. सोलापूरकरांना केंद्र सरकारकडून 100 नव्या बसेस मिळणार आहेत. 10 वर्षांपूर्वी मिळालेल्या बसेसची दयनीय अवस्था झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे बसेसचं व्यवस्थापन नीट व्हावं अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मागील 4 दिवसांपासून गायब झालेला वाघ अखेर चारे गावात आढळून आला. या वाघानं एका गायीची शिकार केली असून ही घटना वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे गायब झालेल्या थंडीची पुन्हा एकदा मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात त्याचं आगमन झालं. मालेगावचा पारा 12 अंशांवरती गेल्यानं सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेती पिकांना फटका बसलाय. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा इथे कलिंगडाचंही नुकसान झालंय. जवळपास 2.5 एकर शेतातील कलिंगडांची वेल जी आहेत ते सुकून गेली. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हरभरा पीक धोक्यात आलं असून उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. तुळजापुरातील मंदिर संस्थांच्या विकास कामांची जिल्हाधिकारी डॉक्टर उमासेनकडून पाहणी करण्यात आली. भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थांमधील कामं रात्री देखील सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मनमाड नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी गाय गोठा योजनेपासून वंचित आहेत. मागील 2 वर्षांपासून निधी रखडल्यानं शेतकरी संकटात सापडला. पालकमंत्र्यांची अजून निवड न झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकला. पालकमंत्री नसल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात. अमरावती जिल्ह्यातील 669 ग्रामपंचायतींमध्ये 4,996 कामं सुरू आहेत. त्यामुळे जवळपास 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळालेलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा राज्यात रोजगारासाठी 3ऱ्या स्थानी आहे. यावल तालुक्यात खानदेशी वांग्यांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वांगी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. काही दिवसांपूर्वी चिपळूण नगरपालिकेने दर महिन्याच्या 1 तारखेला आपण कामाच्या ठिकाणी जाताना सायकल चालवावी किंवा काही अंतर चालावं असं आवाहन केलं होतं आणि या नगरपालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यातील जिल्हाधिकारी